गुड मॉर्निंग. तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघताय हे ऐकून खरंच खूप भारी वाटलं. पर्सनली DM येत आहेत. सो हा मी 2 दिवस क्लास संपवून परत गावाला जातानाचा एक छोटेसे ब्लॉग आहे. उपवाडची ज्यावेळेस क्लासेस चालू होते त्या टायमिंगला आणि बहुतेक संकष्टी होती. गणपतीचं दर्शन वगैरे घेतले, क्लासेस 2 कडचे घेतले आणि त्यानंतर निघालो. मध्येच नाश्ता केला. 4:30-5 वाजले असतील. तर मस्त मुलांचं असतंच मध्ये जायचं आहे गावाला म्हणजे त्यांना त्याचं निमित्त असतं की आपल्याला काहीतरी खायचं आहे. डोसा वगैरे घेतला, चहा वगैरे घेतला. कारण घरी जाऊन काहीच प्लॅन नव्हता स्वयंपाक करायचा. फक्तच बाहेरून काहीतरी घेऊन जायचं मॅगी वगैरे असंच डोक्यात होतं. त्यामुळं पोट भरून खाल्लं आणि इथे हे बघा ह्याला चहा पाहिजेच माझ्यासोबत. त्यानंतर भरलं पेट्रोल आणि निघालो. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेला. तर वातावरण बघू शकता आमच्या इथलं डोंगराचं, पवनचक्क्या सुंदर आणि हे असं शेती वगैरे आहे. खूप भारी वाटतं. आता इकडं टर्न वळाला म्हणजे अगदी इथं अर्धा किलोमीटरवरतीच माझं घर आहे आणि आता रस्ता पण झालेला आहे खूप छान. तर तिपाळीतली जी लोकं आहेत आणि जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना माहीत नाही मी कुठं राहते. तर आज त्यांना समजेलच की मी नेमकी कुठं राहते. आणि एवढं भारी वातावरण आहे त्यामुळेच मला गावाला जायला फार आवडतं. सूर्य चालला होता. अगदी 6:45 वाजत आलेल्या आणि हे आहे आमच्या घरापासलं मंदिर सिद्धोबाचं. हे आहेत माझ्या जाऊबाईंच्या मुली आणि हे आहे माझ्या चुलत सासऱ्यांचं घर. आता लक्षात आलं असेल जे गावाला राहतात तर माझं घर कोणतं आहे. तर थोडंसं पुढं गेला की हा पांढरा जो बंगला दिसतोय तो आमचाच आहे. सो लक्षात आलं असेल की मी कुठं राहते आणि काय. आणि गेल्या वेळेस मी जो ब्लॉग टाकला होता मिनी ब्लॉग त्याच्यामध्ये पाण्याची झाडाची हालत दाखवली होती. तर आज तुम्हाला पाणी देऊन गेल्यानंतरची हालत दिसेल. सो इथं कोणी नसतं त्यामुळं हे असं आम्ही म्हणजे पडीकच आहे थोडक्यात. तर आम्ही अगदी 2 दिवसासाठी आलो आहे त्यामुळे अगदी छोटीशी पिशवी घेऊन आलो आहे आणि डिक्कीत थोडंसं सामान. तर लगेचच मला रानातली हवा बघायची होती की मी पाणी देऊन गेले होते. तर कसं फुटल्यात का झाडं नाही, पाणी पुरलं आहे की नाही तर हे तुम्हाला कळेलच. आणि आम्हाला येताना एक पैंजण घावलं होतं. सो बघूया चला रानात काय हवा आहे. मी बोलले होते तुम्हाला की झाडांना आमच्या पाणी कमी पडते पण आमच्या रानातनं कॅनल गेलं आहे आणि वरती तालीमध्ये पाणी थोडं साठलं की आमच्या बोरला खाली येतं. पण आता सध्या 1.5 तासच चालते बोर त्यामुळं पाटानं पाणी सोडणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळं डिपरनं पाणी सोडवावं लागते आणि आंब्यांची अशी परिस्थिती झाली की हात लावला की पडतो आंबा असं झालं आहे अवस्था. तर तिथं आंबे कुठं तर एक 4-5 नसेल 10-15 एक आंबे असतील. तर इथं बघा असे आंबे लागलेत. खूप पानगळती ह्याची झाली आहे आंबे पण पडलेत आणि इथं कोण नसल्यामुळं खूप सारे लोक तोडून पण नेतात असं कळालं आहे. त्यामुळं काही बोलता येत नाही आणि काय खूप आंबे गळून पडलेत हे सांगायलाच नको. पाणीच कमी आहे. मोहर तर फार गळाला होता तर आंबा एक घावला. आंबा एक पडला आहे हे बघा असा. अजून पाडायला आलेलं नाही आहे पण आंब्याला पाणी कमी पडल्यामुळं प्रॉब्लेम होतो आहे. तर इथं बघू शकता इथं दुसरा आंबा आहे. खूप छान आंबे मोठे साईज तर मोठी झाली आहे पण थोडंसं प्रॉब्लेम आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत आणि वातावरण बघा. आता 8:30 वाजलेत सकाळचे. सगळी कामं आवरल्यात आणि आता मी झाडांना पाणी देणार आहे. 2 दिवस बघणार आहे. आंबे काढायचं थोडंसं प्लॅनिंग आहे. मी आणि मुलंच आहे घरी. सो बघूया कसं होतं. तर खूप छान जमेल तर असं वाटतं आज ह्या फुल ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी शेतीमध्ये म्हणजे शेती करणार आहे की नाही. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा. चलो.